Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next problem, problem number 4, based on final account. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ड्रॉ करायचे आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ड्रॉ करायचं नाहीये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल रीड अवर प्रॉब्लेम केअरफुली. Following in the trial balance of Raju Motors as on 31st March 2018. So particular debit balance दिलेले आहेत आणि क्रेडिट बॅलन्स. Mr. Rajiv Capital stock on 1st April, that means opening, furniture, bills receivable, bills payable, purchases, sales, loose tools, return inward, return outward, drawing, sundry debtors, sundry creditors, salaries, wages, insurance, audit fees, general expenses, commission received, discount received, 10% loan, इंटरेस्ट ऑन अबाव लोन म्हणजे 10% लोनचं जे इंटरेस्ट आहे हे दिलेलं आहे. बॅड डेट्स आहे, ॲडव्हर्टायझिंग, प्रोव्हिजन फॉर आरडीडी, देन इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर ऑफ आयसीसी लिमिटेड बिल्डिंग. ओके, सो ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघा. हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ज्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दिलेले आहे. ऍडजस्टमेंट stock as on 31st March 2018 is valued, that means closing stock दिलेला आहे directly. Depreciation ची अमाउंट दिलेली आहे, रेट दिलेला आहे depreciation furniture at 10% per annum. Then of the debtors at rupees 1000 are bad, provide for doubtful debts 5%, salary outstanding 2500, and from the above trial balance and the adjusted prepared trading and profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet on that same date. Okay, so format draw करून घ्या. In the books of Messrs Rajiv, trading and profit and loss account for the year ended 31st March 2018. Okay, first of all आपण पोस्टिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहेत वन बाय वन. फर्स्ट आहे मिस्टर राजीव कॅपिटल. कॅपिटल आपण कुठे रेकॉर्ड करणार आहोत, कॅपिटलची अमाऊंट आहे 1,70,000. ओके, सो लायबिलिटीला या. कॅपिटल इनर मध्ये अमाऊंट पुटअप करून घ्या 1,70,000. 1,70,000. देन नेक्स्ट स्टॉक 1st April 20,000. ओपनिंग स्टॉक 20,000. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट रेकॉर्ड करा तो ओपनिंग स्टॉक. डिरेक्टली आउटरला पुटअप करा 20,000. देन नेक्स्ट फर्निचर. फर्निचर वरती ऍडजस्टमेंट आहे, सो इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा असेटला. फर्निचर आहे 40,000. इनर मध्ये अमाऊंट मेन्शन करा कारण त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सो आपण हे नंतर करून घेणार आहोत. देन नेक्स्ट वन बाय वन फक्त आधी पोस्टिंग करून घ्या. बिल्स रिसिवेबल आहे 40,000. सॉरी, बिल्स रिसिवेबल 20,000. असेटला रेकॉर्ड करा. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट डायरेक्टली आउटरला पुटअप करा 20,000. देन नेक्स्ट
बिल्स पेएबल 10,000. क्रेडिट सॉरी लायबिलिटी साईडला मेन्शन करा. बिल्स पेएबल अमाऊंट किती आहे बघा बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अमाउंट 10,000. 10,000. ओके. देन नेक्स्ट बिल्स पेएबल नंतर आहेत रिटर्न सॉरी परचेसेस आहेत 2 लाख. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 परचेसेस. इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट म्हणजे परचेस रिटर्न आहेत. सो 2 लाख. देन नेक्स्ट सेल्स दिलेले आहेत 3,20,000. सो क्रेडिटला मेन्शन करा बाय सेल्स. सेल्स रिटर्न पण आहेत. सो इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा 3,20,000. देन नेक्स्ट सो 3,20,000 सेल्स रिटर्न. देन लूज टूल्सचं रेकॉर्डिंग कुठे होणार सांगा बरं. प्रॉब्लेम सिंपल आहे. असेटला रेकॉर्ड करून घ्या लूज टूल्स. डायरेक्टली आउटरला अमाऊंट पुटअप करा. लूज टूल्सची अमाऊंट किती आहे. अमाऊंट सांगा. 6,000. 6,000. ओके. देन नेक्स्ट रिटर्न इनवर्डची अमाऊंट किती आहे. एक मिनिट. रिटर्न इनवर्ड 6,000 आहे. सॉरी 2,000 रिटर्न इनवर्ड. सो रिटर्न इनवर्ड म्हणजे काय सांगा बरं. सेल्स रिटर्न की परचेस रिटर्न. Sales return. सेल्स रिटर्न. ओके. सो लेस रिटर्न 2,000 मायनस करा. आणि आउटरला अमाऊंट पुटअप करून घ्या. 3,20,000 मधून 2,000 मायनस झाले. सो अमाऊंट मिळणार आहे तुम्हाला 3,18,000. 3 lakh. ओके 3,80,000. देन नेक्स्ट रिटर्न इनवर्ड झाले. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच आहेत परचेस रिटर्न म्हणतो आपण जे आहेत 5,000. सो पुटअप करा लेस रिटर्न. $5,000 अमाऊंट. सो 5,000 मायनस करून आउटरला अमाऊंट किती मिळेल मग. 1,95,000. राईट 1,95,000. ओके. देन नेक्स्ट परचेस रिटर्न झाले. सेल्स रिटर्न झाले. नेक्स्ट आहे ड्रॉइंगची अमाऊंट किती दिसते 2,000. सो असेटला सॉरी लायबिलिटीला रेकॉर्ड करा. कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग.
सो अमाऊंट किती आहे ड्रॉइंगची 2000. लेस करून अमाऊंट इनर मध्येच पुटअप करा कारण त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट ऍड करायचं आहे. सो अमाऊंट येईल 1,68,000. 1,68,000. ओके 1,68,000 राईट. देन नेक्स्ट ड्रॉइंग झालं. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. सो असेटला रेकॉर्ड करा आणि इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा. सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्स इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा 61,000. 61च आहेत ना. sundry debtors, then sundry creditors 40,000. liability ला पुटअप करा. sundry creditors directly outer ला मेन्शन करा 40,000. then next sundry debtors झाले, sundry creditors झाले. then salary वरती ऍडजस्टमेंट आहे. सॅलरीची अमाऊंट आहे 52,000 जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. अकाउंट क्लोज करायला थोडीशी जागा ठेवून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट करा. सो टू सॅलरी इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा. सॅलरी इज 52,000. देन नेक्स्ट सॅलरी झाल्यानंतर आहे वेजेस 30,000. वेजेस रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू वेजेस. वेजेसची अमाऊंट किती आहे 30,000. then next wages salary. then next आहे इन्शुरन्स 3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सो इन्शुरन्स वरती काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्टली पुटअप करा. इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे 3,000. then next ऑडिट फीज 10,000. ऑडिट फी कुठे रेकॉर्ड होईल सांगा बरं. प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के डेबिट में. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑडिट फीज. ऑडिट फीज पुटअप करा. अमाऊंट किती आहे ऑडिट फीज 10,000. ओके. सो ऑडिट फी नंतर काय आहे जनरल एक्सपेन्सेस 10,000. जनरल एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड होणार सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट किती आहे जनरल एक्सपेन्सेस 12,000. 12,000 राईट. देन नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस झालं. कमिशन रिसीव 1,000. कमिशन रिसीव कुठे रेकॉर्ड होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कमिशन रिसीव.
डिरेक्टली आउटरला मेन्शन करा कमिशन रिसिव्हची अमाऊंट आहे 1000. ओके. देन नेक्स्ट कमिशन रिसिव्ह नंतर आहे डिस्काउंट रिसिव्ह 2000. सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय डिस्काउंट. डिस्काउंट रिसिव्ह अमाऊंट किती आहे? डिस्काउंट 2000. किती आहे? 2000. देन नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ह नंतर आहे 10% लोन. एक मिनिट. 10% लोन. लोनची अमाऊंट किती आहे? 20,000. लोन कुठे रेकॉर्ड होईल सांगा बरं मग. डिरेक्टली लायबिलिटीला. ओके. सो लायबिलिटीला पुटअप करा लोन. किती आहे? 10% ना. 10% लोन. अमाऊंट किती आहे लोनची? 20,000. सो 20,000 अमाऊंट. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन अबाव लोन. इंटरेस्ट ऑन अबाव लोनची अमाऊंट किती आहे? 2000. सो इंटरेस्ट ऑन अबाव लोन 2000 कुठे रेकॉर्ड होतील सांगा बरं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके. सो मेन्शन करा. हा. सो इंटरेस्ट ऑन लोन डिरेक्टली दिलेला आहे म्हणजे आपल्याला काही कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. इथे 2000 रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके. देन नेक्स्ट बॅड डेट्स. बॅड डेट्स आहे 1000. सो बॅड डेट्स कुठे रेकॉर्ड होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डिरेक्टली. डेबिट साइड. ओके. टू बॅड डेट्स. अमाऊंट किती आहे बॅड डेट्स? 1000. 1000. गुड. देन नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पुटअप करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट किती आहे? 8000. 8000. ओके. देन नेक्स्ट आहे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स RDD. सो RDD किती आहे अमाऊंट? 1000. सो RDD आधी आपण काय करणार? डेटर्स मधून असेटला या लेस RDD. $1,000. सो लेस करून इनर मध्येच अमाऊंट पुटअप करा कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट पण आहे. अमाऊंट मिळेल तुम्हाला 60,000. 60,000. ओके. 60,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर किती आहे? 50,000. सो इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर कुठे रेकॉर्ड होणार? असेटला. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट डायरेक्टली पुटअप करा. अमाऊंट किती आहे? 50,000. देन नेक्स्ट बिल्डिंग. बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन आहे का? नाहीये ना.
डिरेक्टली अमाऊंट पुटअप करा. असेटला नाही. 50,000. बिल्डिंगची अमाऊंट आहे 50,000. राईट. सो सगळं रेकॉर्डिंग पोस्टिंग करून झालेलं आहे ट्रायल बॅलन्सचं. आता वन बाय वन आपण ऍडजस्टमेंट कडे येऊ. पहिली ऍडजस्टमेंट, स्टॉक ॲज ऑन 31 मार्च म्हणजेच आहे क्लोजिंग स्टॉक. सो क्लोजिंग स्टॉकचा दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट आहे असेटला. सो पुटअप करा. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे? 65,000. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट पुटअप करा. असेटला क्लोजिंग स्टॉक 65,000. फास्ट होत नाहीये ना फार, कारण ऑलरेडी तुम्ही 11th-12th स्टँडर्ड मध्ये फायनल अकाउंट लर्न केलेलं आहे. त्यासाठी मी थोडंसं आजचं स्पीड थोडंसं तुम्हाला जास्त कटते. नेक्स्ट, डेप्रिसिएशन 10% फर्निचर वरती चार्ज करा. सो लेस डेप्रिसिएशन. किती पर्सेंट आहे डेप्रिसिएशन? 10%. 10%. ओके. 10% वरती किती येईल मग? एक झिरो इकडचा कॅन्सल 4,000. करायचा म्हणजे तुम्हाला मिळतील 4,000. सो मायनस करून बघा अमाऊंट किती मिळेल? 36,000. राईट. ओके. ओके. त्याचा सेकंड इफेक्ट आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला देणार आहोत. सो टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 4,000. Then next, adjustment number 3. Out of debtors 1,000 are bad. ओके, जे आपण ऑलरेडी रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. प्रोव्हाइड फॉर RDD 5%. सो RDD लेस करा डेटर्स मधून 5%. So less RDD 5% into bracket new. जी आधी घेतली ती आपण ओल्ड होती. सो RDD 5% किती येईल बघा? किती पर्सेंट दिलेला आहे? 5% करा 3,000. ओके. सो 3,000 प्लेस करून अमाऊंट आउटरला बघा किती मिळेल? 60 मधून 3 गेले. 57,000. राईट. 57,000. ओके. देन नेक्स्ट, सेकंड इफेक्ट राहिला ना. सेकंड इफेक्ट पुटअप करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू न्यू RDD. किती चार्ज केलेले आहे? 3,000. ओके. सो देन नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी. लास्ट ऍडजस्टमेंट. सॅलरी मध्ये ऍड करा आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे? आउटस्टँडिंग अमाउंट 2,500.
2500. 500. ओके. सो आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करून अमाऊंट किती येईल सॅलरीची? 54,500. 54,500. राईट. देन सेकंड इफेक्ट द्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी. $2,500. Is it clear? Yes, ma'am. Yes. ओके. आजच्या प्रॉब्लेम मध्ये असं हार्ड काही नाहीये. व्हेरी गुड. सो चला आता अकाउंट क्लोज करूया वन बाय वन. फर्स्ट अकाउंट क्लोज करा. फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट. टोटल किती येईल बघा? 3,18,000 प्लस 65,000. टोटल सांगा. 3,83,000. 3,83,000. 3,83,000. ओके. जीपी फाइंड आउट करा. फाइंड आउट जीपी. जीपी 3,83,000 मधून मायनस करा 20, 195 and 30. किती मिळेल? 1,38,000. व्हेरी गुड. 1,38,000. सो एक मिनिट गाइस. ओके. जीपी कॅरी फॉरवर्ड करून घ्या. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 1 लाख. हो चालेल. 1,38,000. ओके. जीपी ब्रॉट डाउन करून घ्या. देन फाइंड आउट नेट प्रॉफिट. अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. $138, 1,000 and 2,000. टोटल किती येईल बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची? 1,42,000. 1,41,000. एक मिनिट. बाय प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स जो आपला एक हे राहिलेला आहे रेकॉर्ड करायचा. ऍडजस्टमेंट मध्ये जो दिलेला आहे ना ओल्ड आरडीडी न्यू आरडीडी त्यामधला एक इफेक्ट इथे राहिलेला आहे. सॉरी. सो बाय प्रोव्हिजन किंवा आरडीडी मेन्शन करा. सो 1,000 आणि क्लोज करा. One lakh 42,000. 1,42,000 and find out net profit. Then net profit किती येईल बघा? नेट प्रॉफिट मिळेल तुम्हाला
नेट प्रॉफिट 43,500. ओके, सो एकदा क्रॉस व्हेरीफाय करा फक्त. नेट प्रॉफिट 43,500 अँड ऍड करा. सो ऍड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटची अमाऊंट किती आहे? 43,500. आउटरला किती येतील बघा. आउटरला कॅपिटल टोटल 11,500. 11,500. ओके, अँड बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट कितीला टॅली होते बघा बरं दोन्हीकडे. $2,84,000. सो जस्ट एकदा चेक करा 2,84,000 ला टॅली होते का बघा. $2,84,000 ला टॅली झालेली आहे. आजच्या प्रॉब्लेम मध्ये हार्ड असं काही नाही, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो नेक्स्ट डेटला आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. इज इट क्लिअर प्रॉब्लेम? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, थँक यू. मैम प्रेजेंटी की लिंक में भेज